या ठिकाणी बुलढाण्यामध्ये अमोलजींची ही दुसरी वेळ आहे, पण त्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार सोनालीजींचा होतो आहे। आदरणीय की जय भवानी, धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की हर हर, जय श्रीराम माता की, खाटू श्याम की। सर्व उपस्थित या प्रांगणातील माझ्या माता भगिनी, सर्व भक्तगण, शिवप्रेमी, आज शिवजयंतीच्या सार्वजनिक उत्सव समितीच्या निमित्ताने या वर्षीचे अध्यक्ष गजानन दांदडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शिवजयंती उत्सव सोहळा पाया ठिकाणी पार पडतोय। गेल्या 10 वर्षापासून वेगवेगळे अध्यक्ष ही धुरा आपापल्या खांद्यावर सांभाळतात आणि आपल्या शहरामध्ये हा शिव जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या कला, वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, म्हणजे मला तर वाटत नाही की भारतामध्ये अगदी हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, राजस्थान असं एकही राज्य शिल्लक राहिलं नसेल की जिथलं एखादं पथक आपल्या बुलढाण्यामध्ये आलं आणि त्यांनी आपल्याला आपलं कलाकौशल्य इथे दाखवलं नसलं, असं एकही राज्य शिल्लक राहिलं नाही। आणि तो प्रयत्न आम्ही प्रत्येक वेळेला केलेला आहे। कालच सकाळी, आज संध्याकाळी शिवगर्जना हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। शाहिरी देवानंद माळींचा आज न समजलेले आईबाप हा देखील कार्यक्रम आज खास करून मुलींकरता या ठिकाणी आदरणीय वसंत अंकारे यांच्या या ठिकाणी पार पडला। आणि आज एक शाम खाटू वाले के नाम, करने वाले श्याम, कराने वाले श्याम, हा श्याम खाटू श्याम भजन संध्या कार्यक्रम अजयजी पाटीदार, सोनालीजी नामेश्वर, अमोलजी नेवलकर या तिघांच्या अमृततुल्य मधुर कंठ वाणीतनं या ठिकाणी आपल्या समोर सादर होणार आहे। आणि सर्व श्रोतागणांनी याचा आस्वाद या ठिकाणी खायचा आहे। उद्याचा आपला कार्यक्रम मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम उद्या आपला संध्याकाळचा आहे। 10 मिनिटांनी जी शिवरायांची जन्माची वेळ आहे त्यावेळेला या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे। आणि त्यानंतर सायंकाळी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ही मिरवणूक आणि आपली शोभायात्रा या शहरामध्ये चालू होणार आहे। हे राजस्थानमध्ये खाटू गाव आणि त्या ठिकाणी प्रकट झालेले आपले श्याम, खरं तर यांचा इतिहास असा आहे की महाभारतामध्ये जेव्हा पांडवांना 11 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासाची शिक्षा त्या ठिकाणी झाली आणि वनामध्ये गेले असताना रात्रीला अचानक एक राक्षस त्यामध्ये भीमाला उचलून घेऊन जाते आणि भीमाचं त्या हिडिंबाचं युद्ध त्या ठिकाणी होते आणि ती श्रापातनं मुक्त होते। आणि मग ती भीमाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते आणि भीम त्याच्याशी 4 भावंडांशी विचारतो आणि हिडिंबाशी त्या ठिकाणी लग्न करतो। आणि मग त्यांच्या संवासातून घटोत्कच नावाचा एक मुलगा त्या दोघांच्या पोटी जन्मास येतो। आणि त्यानंतर ज्या वेळेला महाभारतातलं युद्ध हे अंतिम म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येतं त्यावेळेला भारत देशातले जवळपास 20 लाख फौज ही पांडवांच्या बाजूने आणि 24 लाखाची फौज ही कौरवांच्या बाजूने, 1.5-2 लाखाच्या वर रथ असतील, लाखो घोडे, इतकी मोठी युद्ध, एवढं मोठं युद्ध जगाच्या पातळीवर कुठंच झालं नाही। पण या सगळ्या युद्धाचा नाश कोण करू शकत होतं तर ते एकटे बर्बरिक म्हणजे घटोत्कचचा पुत्र हा बर्बरिक। ज्या वेळेला भीम जंगलामध्ये फिरत असताना एका तळ्यावर पाणी प्यायला गेला आणि त्यांनी पाणी साफ करायला हे केली त्यावेळेस बर्बरिक त्या ठिकाणी येतो आणि तो सांगतो की हे पाणी गढूळ करू नको। तेवढा भीम त्याला सांगते की मला पाणी प्यायचं आहे आणि तेवढ्यावरून दोघांचं युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये भीमाचा पराभव होतो। भीमाला आपल्या खांद्यावर टाकून बर्बरिक आपल्या आईपाशी नेतो आणि आई वडील आहेत, आजोबा आहेत, घटोत्कचाचे वडील आणि हा तू त्यांचा नातू आहेस हे ज्यावेळेस त्याला सांगतात आणि तेव्हा भीमाची आणि त्यांची बर्बरीची ओळख होते। त्यावेळेला श्रीकृष्णाला महाभारताला सगळं दिसत असतं की पुढे काय होणार आहे
आणि म्हणून त्यांनी बर्बरीकडची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि बर्बरीकला सांगितलं एका झाडाखाली पिंपळाच्या उभे असताना की तुझे जे 3 बाण आहेत या 3 बाणाची शक्ती मला पाहायची. मग त्यांनी एक बाण सोडला आणि सांगितलं या झाडाची सगळी पानं एका बाणामध्ये भेदून दाखव. त्यांनी सगळी बाण मारला, झाडाची सगळी बाणं छेदली, पण श्रीकृष्ण भगवानांनी एका पानावर पाय ठेवलेला. आणि मग तो बाण त्या पायाजवळ येऊन थांबला आणि मग बरोबरीक म्हणतात की भगवान कृष्णाजी आपला पाय हटवा, अपना पैर निकालिए, नहीं तो मेरा बाण आपको इजा पहुंचाएगा. मग त्यांनी बाण पाय हटव बाजूला केला आणि मग शेवटचं पान त्या ठिकाणी भेदलं गेलं. मग प्रश्न पडला श्रीकृष्ण देवाला की बर्बरीक हा कोणाच्या बाजूने युद्ध करेल. तर त्यांनी निर्णय घेतला की पांडवांच्या बाजूने युद्ध करेल. पण कृष्णाने पुन्हा त्याला विचारलं, समजा या युद्धामध्ये जर पांडव जिंकताना दिसले तर तू काय करणार आहेस. ते म्हणे जर पांडव जिंकताना दिसले तर मी पांडवांना जे हरून राहिले मी त्याच्या बाजूने जाईल, म्हणजे कौरवाकडून जाईल. आणि मग जर कौरव जिंकताना दिसले तर मग काय करणार, म्हणजे मी मग परत पांडवांकडे या ठिकाणी येईल त्यांना हरवायकरता. मग कृष्णाला वाटलं यांनी जर अशीच बाजू हरणाऱ्याची घेतली तर या युद्धामध्ये बर्बरीक शिवाय भगवान कृष्णाशिवाय कोणी शिल्लक राहणार नाही. आणि मग शेवटी कृष्णाने त्यांना सांगितलं की तू या युद्धात भाग घेऊ नको. त्यांनी सांगितलं ठीक आहे देवा, माझ्याकरता काय आज्ञा आहे. मग एका मोठ्या पहाडावर बर्बरीचं शिर त्यांनी मागून घेतलं, तुझं धड मला दे. ते धड त्या पहाडावर ठेवलं आणि सांगितलं की हे महायुद्ध तू डोळ्यांनी सगळं बघ आणि मग मला पुढे काय ते मला सांग. आणि मग 17 दिवसाचं हे महाभयंकर युद्ध बर्बरीक त्या आपल्या टेकड्यावरून आपल्या डोळ्यांनी सगळे त्या ठिकाणी पाहतो. आणि युद्ध संपल्यानंतर ज्या वेळेला ती आपली कौरवाची आई गांधारी ही कृष्णाला साथ देते की तुला माहित होतं की सगळ्यांचा सर्वनाश होणार आहे, पण तू तरी हे युद्ध काय घडवत नाही, तू थांबवू शकत होता आणि याला जबाबदार तूच आहे. तेव्हा कृष्णाने सांगितलं गांधारीला आणि बर्बरीकला बोलवलं की बर्बरीक सांग तू या युद्धामध्ये का पाहिलं. तेव्हा बर्बरीकने सांगितलं मला या युद्धात जिकडे तिकडे भगवान कृष्ण दिसत होते, मला जिकडे तिकडे भगवान श्रीकृष्णाचा ते काय सुदर्शन चक्र दिसत होतं, याच्याशिवाय मला काही दिसत नव्हतं. या युद्धामध्ये हा विजय भगवान श्रीकृष्णाचा विजय आणि हे जे घडलं हे सगळं हे जे त्यांच्या भाग्यामध्ये लिहिलं होतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं ती कहाणी झाली. आणि मग बर्बरीकने विचारलं भगवान श्रीकृष्णाचे मला काय आज्ञा आहे. यांनी सांगितलं पुढच्या जन्मामध्ये तुला खाटूश्याम म्हणून जन्मास यायचं आहे आणि जो कोणी भक्त तुझा हरलेला असेल त्याला जिंकवायचंय, त्याला पुढे न्यायचंय, जो परिस्थितीने हरला असेल त्याला मदत करायची आहे. आणि म्हणून या जन्मामध्ये खाटूश्याम तुमच्या सगळ्यांचं दुःख निवारण्यासाठी उभं राहण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या भारतामध्ये त्यांचा जन्म पुनर्जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन आपलं दुःखाचं निवारण करण्याची मागणी खाटूश्याम बाबाने त्या ठिकाणी करतात. मी एक गमतीचा भाग सांगेन. विधाय खूप मागे लागला, तो म्हणे भाऊ तुम्ही खाटूश्यामकडे चला, आशीर्वाद घ्यायसाठी चला. आता म्हणलं तुला खाटूश्यामचा चमत्कार माहित आहे का. मला माहित नाही म्हणे, पण तुम्ही चला म्हणे. म्हणलं खाटूश्याम हारणाऱ्याच्या मांगावर आता मी जिंकणार आहे, मी तिकडे जाईन तर हरून जाईन. आणि मी इकडूनच नमस्कार केला. जन सध्या आपल्याला या ठिकाणी ऐकायची, आपण सगळे आला, सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि सगळ्या पुढच्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावावी ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. एक वेळा जोरदार तालीच्या कडकडाटातून एक भाऊचं स्वागत करावं, कारण की खाटूश्यामची सर्वांची आग्रहाची विनंती की मंदिरासाठी आपण सगळे मिळून खाटूश्यामचं मंदिर उभारू. त्याबद्दल सखोल अभ्यास असणारं नेतृत्व मी नेहमीच सांगतो. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व तसेच यांचा ज्यांनी इतका छान या ठिकाणी श्यामबाबांचा शृंगार केलाय, 56 भोग आणि एसी यांचा सत्कार कुणाल भैया करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उद्या सायंकाळी